आणि ठाण्यातून एक महत्त्वाची अपडेट। ठाण्यातील विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची त्यांनी माहिती दिली। अभिजित पवारांच्या माघारीमुळे महायुतीच्या रवींद्र फाटकांचा विजय हा निश्चित मानला जातोय। ठाण्यात बंडखोरी नव्हती, कोणी अपक्षही रिंगणात नव्हते। आपल्याबरोबर रवींद्र फाटक सर आहेत। सर, उमेदवारी जी आहे ती महायुतीकडून मिळालेली होती, त्यानंतर लढाईची तयारी सुरू झालेली होती आणि तुमच्या समोर एकमेव उमेदवार होता, तो म्हणजे अभिजित पवार। आता त्याने देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। काय वाटतंय, काय प्रतिक्रिया, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? जेव्हा 2-3 वेळा मला वाटतं 2 टर्ममध्ये त्यांना बिनविरोध करण्याचा दिलेला आहे संधी, तशीच मला वाटतं महाविकास आघाडीने ही संधी मला दिली। कारण काय माहिती आहे, त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे, संख्याबळ आपल्या महायुतीकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पराजय समोर दिसतोच आहे। त्याच्यामधून इलेक्शन लढण्यामध्ये काय ह्याच्यामध्ये हे नव्हतं, त्याच्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं असेल। म्हणजे ही परंपरा ठाण्यातली कायम ठेवलेली आहे, वसंत डावखरेंपासूनची परंपरा होती। मग बघा, ठाण्याचं नेतृत्व दिघे साहेब असायचं, त्याच्यापासून आम्ही दिघे साहेबांचे त्याचं नेतृत्व साहेब ठाण्यामध्ये शिंदे साहेब करतात आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वच नेत्यांचा आमच्या सर्वांचे संबंध असल्यामुळे इलेक्शन न करता हे आम्हाला पाठिंबा दिला। ज्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळी तुमच्या पत्नी आहेत जयश्री फाटक, या देखील बिनविरोध आलेल्या होत्या, तेव्हा देखील तुम्ही जल्लोष केला होता। आज कसा जल्लोष असणार आहे? आता तुमच्याकडून बातमी मिळाली, आज सन्माननीय पहिल्या शिंदे साहेबांशी भेटी, दिघे साहेबांच्या समाधीवर जाऊ आणि नंतर तिथून सुरुवात करू। पण आज शेवटचे दिवस जरी असले तरी अजून निवडणूक म्हणजे आता 18 तारखेपर्यंत वाट बघायची, त्या दिवशी मतदान होणार आहे। आता जर बिनविरोध तुम्ही झालेले असा एकच उमेदवार आहे, तर पुढची प्रक्रिया कशी असते? म्हणजे मतदान होणार की नाही होणार? नाही, आता मतदान तर होणार नाही, उमेदवारच नाही ना, मी एकटाच राहिलेलो आहे। त्याच्यामुळे फक्त 22 तारीखची वाट बघायची, सर्तपीठ घ्यायची। 22 तारीखला अधिकृत सर्तपीठ मिळेल, तेव्हा मी अधिकृत आमदार असेल। आपल्याबरोबर रवींद्र फाटक सर आहेत। सर, उमेदवारी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।